चला, शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आज आता आपला तिसरा दिवस आहे ऑनलाईन शिवसरोदय शास्त्र भाग 3चा श्लोक काढा म्हटलेले मी तुम्हाला. आज श्लोक बघून घेऊ आपण प्राणबंध मुद्राचे. तर बघा, 1 नंबर. हे स्पायरल वेंडिंगच्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत तुम्हाला, त्या काढा आणि त्याच्यावर मार्किंग करा तुम्ही. भाग 3 काय काय आहेत बघा. भाग 3चं काय काय आहे, श्लोक मार्क करा. म्हणजे तुम्हाला नंतर परत वाचायचं असेल तर. 13वा नंबर श्लोक बघा. हा काही भाग 3चा नाही, हा भाग पहिला आहे. पण काय आहे, आपण हे पाळतो का? भाग 1 शिकलो आहोत आपण, 2 शिकलो आहोत, आता तिसरा शिकून होत आला आज पूर्ण होईल. आपण हे पाळतोय का? साधं पहिलं श्लोक पहिल्या भागात जे शिकलोय ते. 13 नंबर श्लोक बघा. शांत शुद्ध आचार संपन्न. आचार संपन्न कोणाला शिकवायचे? शिव सरोदय आचार संपन्न, दृढ मनाचा आणि कृतज्ञ, उपकारांचे स्मरण ठेवणारा अशा शिष्यास स्वरज्ञानाचा उपदेश करावा. आहात का तुम्ही दृढ मनाचे? चेक करा. आज भाग 3 आलेला आहे, पण भाग 3ला सुद्धा डिसिजन घेताना, फी भरताना आपला दृढ निश्चय होता का? आपण वेळा पाळल्या का? सगळ्या गोष्टीच्या आचार संपन्न आहोत का आपण? कसं काही फायदे होणार आहेत बघा. काल 3-4 जणांना मी काढून टाकले भाग 4 मधून. येऊ नका पिरामिडला. कारण मेसेज बघता तुम्ही, जे काही मी विचारत असते, मला कळतच नाही यातला. या साधकांमध्ये एकही जण सुलक्षणा मॅडम सोडल्या तर असं नाहीये की स्वतःहून काही लिहितील. आम्ही ज्या वेळेला शिवसरोदय शिकलो, फक्त एकदा, एकच दिवसामध्ये, त्यावेळेला कधीही तिथे जायचं, त्या स्थानात, देवस्थानाला आम्ही स्वतःहून टाकायचो कसं येणार आहे, किती वाजता निघणार आहे, कोणाबरोबर येणार आहोत. एक पद्धत जी लावलेली असते ना, ती लक्षात ठेवली पाहिजे. इथे तुम्ही प्रत्येक वेळेला कोर्सला येताना सगळं विचारा, सगळं विचारावं लागतं. आणि लोक नुसती वाचतात पण उत्तर अजिबात देत नाहीत. लवकर तर मुळीच देत नाहीत. फी तर वेळेत भरतच नाही. आणि तीच तीच लोक सारखी त्रास देतात. त्रासच असतो हा. कारण एक दृढ मनच नसेल तर वेळा पाळल्या जात नाही. दृढ मन असेल तर पहिल्यांदा पटकन सगळे डिसिजन घेतले जातात. पण एकही न विचारता प्रश्नांची उत्तरं देत नाही. मी कशी येणार आहे, काय येणार आहे, कोणाबरोबर येणार आहे, कुठं उतरणार आहे. आणि त्या प्रश्नांना सुद्धा, एका साध्या प्रश्नांना, मी बसनी येणार आहे. अरे पण बसनी कुठवर येणार आहात? दुसऱ्या सिटीत नाही येताना, बसनी येताना किती वाजता येणार आहे, किती वाजता बसणार आहे, हे सगळं लिहायला नको का? सारखं सारखं तेच 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 काय? काय तुम्ही दृढ मनाचे, काय तुम्ही आचार संपन्न? मी भाग 3ला सुद्धा काढून टाकलेला आहे आणि भाग 4ला सुद्धा 4 जणांना काढून टाकलेलं आहे. तर हे शिवसरोदय शास्त्र मी आता शिकूनच देणार नाही. भाग 1 पर्यंत ठीक आहे. आणि तुम्ही अनुभव सांगत नाही, तुम्ही नियम पाळले की नाही सांगत नाही. आणि मग काय तुम्ही कृतज्ञ आहात? एवढं एनर्जीचं महत्व सांगते मी, अनुभव का सांगायचेत? सगळं सायन्स सांगते, ब्रह्मांडाची रहस्य आहे ती. तरी सुद्धा तुम्हाला पडलेलंच नसतं. माझे अनुभव मी माझ्या पुरतेच ठेवणार, कशाला सांगू ग्रुपला? मग हे होऊ देत, मग ते होऊ देत, असं असतं. तर चला आता 42 बघा. भाग 3ला मार्क करून घ्या. 42, 43, 44, 45, 46. फार कमी श्लोक आहेत भाग 3ला. आणि 47 मार्क करा. तर आता बघा 42 काय आहे श्लोक. आता नाड्यास आश्रयभूत जे शरीरस्थ वायू, त्यांची नावे सांगतो. आपण बघितले काल पंचप्राण बघितले आपण परवा. काल आपण डीएनए ऍक्टिव्हेशन मुद्रा केल्या. आज आपण एनर्जी बॉडी ऍक्टिव्हेशन, हायर एनर्जी ज्या खेचून घेतात त्या मुद्रा आज आपण करणार आहोत. स्वादिष्टन चक्र आणि मणिपूर चक्राचे. तर बघा, प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचवायू मुख्य होतं. यांची स्थानं सांगितली तुम्हाला.
महत्व सांगितलं, कार्य सांगितलं. आज आपल्याला उपपुराण बघायचे. आता 43 नंबरचा श्लोक बघा. नाग, कूर्म, कृकुल, देवदत्त आणि धनंजय हे पंचप्राण, हे पंच उपप्राण आहेत. आता ज्या काही आपण महत्वाच्या शरीरातली स्थानं बघितली, हृदय स्थानात प्राणवायू असतो, आपण कुठं असतो, उदाहरण वरच्या बाजूने असतो, आपण खालच्या दिशेने असतो, आणि समान हा नाभीभोवती असतो. तर ह्याचा बॅलन्स पाहिजे, नाही झालं तर काय होतं. तर हे सगळे 5 प्राण आहेत. तसे उपप्राण कोणते? दुसऱ्या क्रिया करणाऱ्या, की जसं काही जांभई, शिंक, नाग आहे बघा. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण होतं. आता या 10 वायूंची स्थाने सांगतो. आपण बघितलं, प्राण नेहमी हृदयाच्या ठिकाणी राहतं आणि आपण गुदस्थानी राहतो. आणि या ज्या मुद्रा आहेत, या वायूप्रमाणे मुद्रा आहेत. मग आपल्याला जर कळलं शरीरात वायू आहेत, कुठल्या दिशेचे जास्त आहेत किंवा काय, तर आपण त्या मुद्रा करू शकतो. 44, 45 बघा. समान वायू नाभिस्थानी, आताच सांगितलं मी. उडान कंठस्थानी. मग आता आपल्याला बोलता येत नाहीये, व्यवस्थित बोलता येत नाही, क्लॅरिटी नाही बोलताना. मेसेज लिहिले जातात, काही कळत नाही, सांगितलं जातं, काही नीट सांगता येत नाही, क्लॅरिटी नाहीये. तर याच्यामध्ये, या उडान वायूमध्ये काहीतरी व्यत्यय येत आहे, नीट होत नाहीये, कारण हा कंठस्थानी आहे विशुद्धी चक्राच्या. म्हणून मग या उडान वायूवरनं जे काही आहे ते आपल्याला मुद्रा करता येतात. आणि व्यान सर्व शरीराच्या ठायी राहतो. याप्रमाणे हे 10 वायू मुख्य आहेत. सगळ्या हातापायांमध्ये सुद्धा वायू आहेत. प्राणाधिक 5 वायूंची स्थाने सांगितली. आता नागाधिक 5 वायूंची स्थाने सांगतो. आता हे जे बघा काय आहेत स्थान, तर नागवायू पोटामध्ये असतो, लक्षात घ्या हा. मग ढेकर आणणारा आहे, उचकी उचकी आणतो नागवायू, ढेकर आणतो. तुम्हाला जे नोट्स दिले तिथे काही लिहिलेलं नाहीये श्लोकामध्ये सगळं. कूर्म नेत्रोन्मिलन करता आहे, म्हणजे पापणी बघा अशी लवलवती. काही वेळेला आपल्याला नाही का पापण्या लवलवतात, त्यावेळेला आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की कूर्म वायू आता हा करतोय संरक्षण. पापणी पडपड पडपड करून, हालचाल करून संरक्षण करत असतो कूर्मवायू. आणि कृक हा घसा, आणि हे तहान लागते आपल्याला या कृकवायूनी बघा. ध्यानावरच्या वेळेला आपल्याला तहान जास्त लागते, तर हा घशात असतो. आणि हा कुरकल, कुरकल हा शिंक आणणारा. नोट्स दिल्यात तुम्हाला दाखवते, नोट्स मध्ये बघू शकता तुम्ही जास्त डिटेल. इथे थोडस नुसतं उल्लेख केलेत, पण आपण डिटेल घेतो. मुद्रा सुद्धा 2च आहेत. तुम्हाला या नोट्स आता भाग 4 ला आल्यावर मिळणार आहेत. मी काही सॉफ्ट कॉपी देणार नाही. हे बघा, हे आपले सगळे, हे तुम्हाला चित्र वगैरे दिलेली आहेत. मुख्य हे उपप्राण आणि हे मुख्य प्राण, सगळं स्थान दिली. हा टेबलचं महत्व सांगितलं. हा टेबल तुम्हाला खूप सगळं फिजिकल तुमचे जे काही आहेत, हा कुठला तरी घेतलेलाच आहे मी, पण फार महत्वाचा आहे हा. याच्यावरनं इम्बॅलन्स जे काही आहेत वायूचे, त्याच्यावरनं आपल्याला लगेच कळता येणार कुठल्या वायूमध्ये आपले काय दोष आहेत. हे तुम्हाला मुख्य ह्यांचं दिलेलंच आहे, वायूंचं 5. या डायग्राम्स दिल्यात सगळं हे कळण्यासाठी. हे कळण्याची गरज आहे, कारण आपण विज्ञान बहिर्वातंत्रामध्ये या सगळ्या लेव्हलला जातो. आपण ज्या वेळेला विपश्यना करतो, त्यावेळेला आपल्याला शरीरातल्या अतिशय सूक्ष्म गोष्टींना अनुभवायचं असतं. त्याशिवाय पुढेच जाता येत नाही. सुरुवातीला आपल्याला ताण दिसतो, हे स्ट्रेस आलेला दिसतो, पेन आलेला दिसतो. पण जसजसं आपण विपश्यना करत जातो, तसं हे सगळे ताण, दुःख सगळे निघून जातात त्या भागामधले शरीरातल्या. पुढे सगळे सुटल्या जातात. शारीरिक जे काही ब्लॉकेजेस केले ते निघून जातात आपले. पण इथे ज्या वेळेला सूक्ष्म, म्हणजे प्रत्येक पेशीत स्पंदनं पण चालू असतात, क्रिया चालू असतात. तर या पेशी लेवलवर जायचं आहे, शरीरात काय होतंय बघायचंय. हे वायू सुद्धा आपल्याला लक्षात आले पाहिजे. जसं आपण श्वास घेताना कळतो की छातीपर्यंतच येतोय, पोटापर्यंत येतोय, खालपर्यंत जातोय, तसंच हे सगळ्या लेवल आपल्याला जाणायच्यात. म्हणून ही सगळी माहिती पाहिजे. आणि बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत विज्ञान वैरवतंत्रामध्ये, त्या या म्हणजे टर्मिनॉलॉजी वापरून केलेल्या आहेत.
सर्व तंत्र आहेत त्याच्यात जी काही आहे ते. तर हे सगळं योग जे आहे त्यामुळे आपण शिकत आहोत की आपल्याला जे काही ज्ञान आहे ते पण घ्यायचं आहे आणि ते थोडं थोडं विज्ञान भैरव तंत्र समजलं पाहिजे. नाही तर पहिलेच 2-3 तंत्र घेतले पण ते कोणाचीच लेव्हल नाहीये तिथवर त्या पॉइंटला समजण्याची. मग त्या पॉइंटला जे काही सगळं वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्णन केलंय ते कसं समजणार आहे. तर हे योग ज्ञान घ्यायचंच आहे थोडंफार. तर बघा आता उपप्राण म्हणजे काय तर सहाय्यक क्रिया करतात उपप्राणामध्ये. आणि मग या ज्या विशिष्ट क्रिया ज्या होतात त्या कोणत्या वायूच्या मदतीने होतात. काहींना बघा आळस खूप येतो आणि प्रश्न विचारतात तुम्ही की ध्यानात आळस काय येतो जास्त. मग आपल्याला तुम्ही आळस दिला की मला लगेच येणार बघितलं की. म्हणजे काय असतं हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे ना. मग मला का आळस येतो, मला ढेकर का जास्त येतात, उचक्या जास्त का येतात, शिंका का जास्त येतात, कुठला वायू काय कार्य करतोय, मग मी कुठल्या मुद्रा केल्या पाहिजेत. मुद्रांसाठी आपण हे केलं कारण बहात्तर हा ऍडव्हान्स मुद्रावर आहे. बेसिक मुद्रा तर या सगळ्या जे काही प्राण आहेत उपप्राण आहेत या सगळ्या घेतलेल्या आहेत आपण ओंकार ध्यानामध्ये घेतलेले आहेत. आणि आता सुद्धा ओंकार ध्यान आणि प्राणायाम यामध्ये दोघींना घ्यायला सांगितल्यात मुद्रा. त्यामुळे दोन्हीपैकी एक वर्ग जॉईन करा तुमच्या सोयीनुसार. या वेळेला या महिन्यात तर काही ध्यान होणार नाहीच आहे आपलं ह्याच्यामुळे अं, आपण गुरुचरित्र अन्वय अर्थ वाचणार आहोत. आपलं रेकी सुरू होणार आहे. परत माझा एक कोर्स आहे. त्यामुळं ध्यान नाही होणार आहे तर तुम्ही ओंकार ध्यान जॉईन करून घ्या किंवा मग प्राणायाम जॉईन करा म्हणजे जास्त फायदा होईल. आणि मग 3:30चं जे ध्यान आहे त्याला प्राणायाम जर तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला जास्त मी काय सांगते ते कळेल. आणि मी जसं आता या शिवसर्वोदय भागांना काढून टाकलं काही लोकांना तसं मी सरसकट घेणार नाहीये 3:30चं ध्यान. पहिलं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल रिस्पॉन्स तुमचा वेळेतच आला पाहिजे. तुम्हाला ग्रुप वाचलेच पाहिजेत. रोज झोपताना 5 ते 10 मिनिटं सवय लावावी अंगमचे ग्रुप वाचायची. काही अवघड नाही आहेत या गोष्टी. 5-10 मिनिटात झोपता झोपता सगळं काही वाचून होत. आपण वाचता तुम्ही लगेच वाचता माझं रीड बाय असतं कोण कधी वाचतं. तुम्ही वाचताय लगेच पण तुमचा रिस्पॉन्सच नसतो. तर हे बदला तुम्ही. जे काही विचारलंय ते सांगा अनुभव सांगा. ध्यान करता. काल बघा एक्कीने लिहिलेलं नाहीये एक्कीने. फार तर त्या नूतन मॅडमनी व्हिडिओ खाली कमेंट मारली सुलक्षणा मॅडमनी मारली बस. एक दोघीच असतात. त्यांना म्हटलं ग्रुपवर टाका ग्रुपवर टाकल्यावरही बाकीचे हल्ले नाहीत. काय उपयोग आहे आपण काल 1 तास एवढ्या हायर मुद्रा करून आपल्याला जर एकही ओळ लिहिता येत नाहीये. म्हणजे कृतज्ञता कुठं नाहीच आहे आपल्याकडं. असली मनामध्ये तर व्यक्तच करत नाही आपण. काही मला एक्सप्रेसच करायचं नाहीये. बाकीच्यांना मदतच करायची नाहीये. काय उपयोग आहे आज ही जी ऊर्जा येत आहे लक्षात घ्या आपल्याला प्रापंचिक खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. रिलेशनशिप बिघडत आहेत. किती मला फोन असतात तुम्हाला काय सांगू. किती मी त्यांना टाहो फोडून सांगते ही वेळ रिलेशनशिपची नाहीये. नवरा बायको मुलं सून सासू जाव दीर सासरे ही वेळ रिलेशनशिपची नाहीये. तुम्हाला भांडणं लागणारच आहे तुम्ही किती चांगले वागा. कारण अजेंडाच वैश्विक एनर्जीचा तोय भांडा भांडा भांडा. मेन भांडणं पैशावरनं चालली येतात सगळीकडे तुम्ही बघितलं तर. का असं होतंय का आई वडील मृत्यूपत्र लिहून जात नाही का. पूर्वीचे जसे लोक होते की घर कोणाच्या नावावर नाहीत शेती कोणाच्या नावावर नाहीत त्या शेतीवर न वाटण्या लोक सरकारला नियम बदलायला लागतायत. हे सगळं का चाललंय का तर वैश्विक अजेंडाच तसा आहे. भांडा ना. भांडलंच जाणार आहे लक्षात घ्या एका क्षणात तुटले जाणार आहेत. कारण अजेंडेत दुःख निर्माण करण्याचे आहेत. दुःख निर्माण करून तुम्हाला या पाथवर आणायचंय. तुम्हाला ध्यानाला जोडायचंय. आणि जे ध्यानाला जोडले ते नुसतेच बसतायत त्या ध्यानाला काहीच अर्थ नाहीये. पाऊण तास अर्धा तास पहाटेचं तुम्ही ध्यान करता तुम्हाला वाटतंय ध्यान होतंय. काही होत नाहीये. तुम्हाला नुसतं सुंदर काहीतरी ऐकायची सवय लागलीये ध्यान नाही घडत आहे ते. 3:30च्या ध्यानामध्ये सगळ्यांना प्रश्न सुद्धा कळलेले नाहीत.
परवा सुद्धा म्हटलं होतं की 6 प्रश्न, 5 लेव्हलवर ज्या मुद्रा जाणून घ्यायच्यात ते प्रश्न लिहा. कुठली लेव्हल मला जाणून घेता आली नाही ते लिहा. एकीने कुठं तरी उल्लेख केला माझा ह्याचा अनुभव आला नाही, पण 5 लेव्हल तर एकाने लिहिल्या नाहीत. आज तरी लिहा. आपल्याला जर 5 लेव्हल लिहिता येत नाही, कुठल्या 5 लेव्हलवर मी मुद्रांचे अनुभव घ्यायचे, तर काय तुम्हाला एवढ्या ऍडव्हान्स मुद्रा शिकवण्याची गरजच नाहीये. या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का? प्रत्येक वेळेला 3:30च्या ध्यानात सुद्धा म्हणत होते प्रश्न लिहा, प्रश्न लिहा. पण प्रश्न ते 5 आणि 6 सुद्धा एक सोडलं तर कोणाला येत नाही लिहिता. पेन पेन्सिल घेऊन बसत जा वर्गाला, ध्यानाला सुद्धा. मग ह्या सगळ्या चैतन्याचीच लेवल आहे. जर मला आकलनच होत नाहीये, तर माझी कसली चेतना? आणि मला लिहिताच येत नाहीत 5 प्रश्न मॅडमने काय विचारले. काय माझी चेतना? मला नुसतं वाटतं मी ध्यान करते, काय नाही होते तिथे. तर या गोष्टी अजेंडे कसले आहेत? मग वैश्विक अजेंडा आहे तर कसा काही संसार चालणार आहे? कसं काही मिळणार आहे? काही ना काहीतरी विवंचना निर्माण होणारच आहे. ध्यानाला जोडा, त्याच्यात अलिप्तता आली पाहिजे. जसजशी ऊर्जा वाढत चालली आहे तसतसे शरीरात बदल होत आहेत. शारीरिक व्याधी निर्माणच होणार आहे. कितीही योगी असला आणि कितीही साधू संत असला, महान ध्यानी असला, तर रोग घेऊनच जातो. आहेत तुमच्या डोळ्यापुढे उदाहरणं. जागतिक लेवलचे सुद्धा ध्यानी लोक, ध्यान प्रसार करणारे रोगानेच गेलेत. कारण हे शरीर आहे, शरीर. शरीर बिघडणारच आहे, काहीतरी शरीराला होणारच आहे. कोणाचंही शरीर काही एवढं चांगलं राहू शकत नाही. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. शरीराच्या व्याधी होणार आहेत. मग त्या घालवायच्यात कशा? आपलं आपल्याजवळ सगळं तंत्र पाहिजे आणि याच गोष्टींना आता महत्व येणार आहे. म्हणून मुद्रा आपण शिकतोय. मुद्रा बघा, जसं ध्यान सगळीकडे चाललंय तसं मुद्रांना सुद्धा खूप महत्व आलंय. कारण मुद्रांच्या एनर्जी वाढत जाणार आहेत. कारण सगळ्या शरीरामध्ये क्रिया घडवायच्यात. त्यामुळे गोळ्या खाऊन काही होणार नाही. आता त्या गोळ्यांना इफेक्टच राहणार नाहीयेत. बघतो आपण अँटीबायोटिक्सला इफेक्ट नाहीयेत. हळूहळू सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होणार आहे. सगळ्यात पहिली मेडिकल सिस्टीम कोलॅप्स होणार आहे. बघताय तुम्ही डॉक्टरांनाच काय काय होतंय. आणि ज्याचा डॉक्टर असतो तो त्याच रोगाने जातोय, बघताय. हृदयविकाराचा असेल तर हार्ट पेशंट बघून 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 त्याला हृदयविकारच येतो. कॅन्सरवाला कॅन्सरनीच जातोय. तर या आपण बाहेर जे चाललंय त्याला समजून घेतलं पाहिजे आणि पूर्ण फोकस आपला पैसे, रिलेशनशिप, घरं, दारं, गाड्या, दागदागिने, फिरणं, या सगळ्यातनं लक्ष काढून फोकस आपला आपल्या आध्यात्मिक उन्नतीवर. कारण हीच वेळ आहे बास. ही वेळ जर घेतली नाही तर हजारो वर्षांनी ही वेळ आपल्याला मिळू शकणार नाही. हजारो वर्षांनी, हजारो वर्ष साधना करत सुद्धा इतकी ही अमृत ऊर्जा येते. अमृत, गोल्डन गोल्डन युगाची ऊर्जा येत आहे. जी लोक जाणार आहेत, जी लोक राहणार आहेत या शरीराने, त्यांना खूप भोगावं लागणार आहे. ते काही चांगलं नाहीये. खूप भोगावं लागणार आहे. बाकीच्या सगळ्यांना शरीर सोडायचंच आहे, एका क्षणात सोडायचंय. त्या शरीराला सोडताना आपली चेतना काय, त्यावर आपली कंडिशन राहणार आहे. मग हे जर सगळं आई, ते आग लागलीये, घराला आग लागली आणि बसले पैसे मोजत, नोटा मोजत. काय करतोय आपण बघा. साधी फी सुद्धा आपल्याला पटकन भरता येते, एवढी कमी फी आहे. ती सुद्धा एनर्जी एक्सचेंज साठी आहे. म्हणजे आधी पैसे दिले तर तुम्हाला मिळणार आहे. आधी दिलं पाहिजे. हे भाग एकला शिकवले. मी तिथे आल्यावर दिलं तर चालेल का? अ? असे प्रश्न असतात तुमचे. जर आपण आधी दिलो तरच आपल्याला मिळतं, तेवढ्याच प्रमाणात मिळतं. म्हणून आपण ही फी घेतोय. काही ना काहीतरी टोकन सुरू करा देण्याचा आधी, मग मिळणार आहे. येताना तुम्हाला तत्वांमध्ये तत्वांचाच कोर्स आहे. तुम्हाला वायू तत्वात राहायची सवय आहे. भरू का नको, करू का नको, येऊ का नको, तिथे गेल्यावर देऊ, जीपे करू, जीपेला प्रॉब्लेम, ह्याला प्रॉब्लेम, त्याला प्रॉब्लेम. काय येऊन उपयोग होणार आहे वायू तत्वात? झिरो इफेक्ट. काही नाही उपयोग होतो. वायू तत्व असतं ते, लक्षात घ्या. मी येऊ का नको विचार चाललाय. काल येऊच नका म्हटलंय, फुल स्टॉप.
यायचंच नाही. फर्म याच्यात आलं तरच तुम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग होणार आहे. तर चला, हे लक्षात सगळ्यांनी घ्यायचं आहे. आणि पहिल्या भागाचंच आचरण नाही तर पुढचे भाग करून काही उपयोग नाहीये. आपल्याला आता मीरा थोडेसे मुद्रा हात करायची आहे. कशी करायची बघून घ्या बरं का. आता अंगठा आणि करंगळी एकमेकांना स्पर्श करा अलगद. बघून घ्या कशी करायची आहे स्क्रीनवर. आणि ते दोन्ही बोट एकमेकांच्या हाताला चिटकवायचे आहेत. आणि जे तिसरं बोट आहे आपल्या दोन्ही हाताचे तळवे त्याचा हृदयासमोर धरायचे आहेत. आणि ही मधली जी काही दोन्ही बोट आहेत अंगठ्या शेजारची ती आपल्या फाकवायची. बोटांना रुंद सेपरेट फाकवा. विस्तृत पसरवायचे आहे. बघून घ्या, करा. आता स्वादिष्टान चक्राची करंगळी मुद्रा आणि आहे. अंगठे स्वादिष्टान एकत्र चक्राजवळ आणायचे ठेवा दोन्ही नाभीकडे. हाताचे. हात चित्रात दाखवल्याप्रमाणे एका हाताचा अंगठा त्या हाताच्या करंगळीवर टेकवायचा आहे हळूवारपणे. यामुळे पूर्ण शरीरातील ऊर्जा प्रवाह वाढतो. आपल्या ऊर्जा स्तरावर काही बदल होतोय का जाणून घ्यायचे आहे. या ऊर्जा प्रवाहामुळे आपल्या श्वासामध्ये बदल होणार आहे. आपोआप अगदी नॅचरल पद्धतीने श्वासामध्ये बदल होणार आहे. जाणून घेऊयात आपल्या श्वसन संस्थेमध्ये सुधार होत आहे, आरोग्य वाढत आहे. थोड्या वेळ स्वादिष्टान चक्राजवळ ठेवून बघा. मध्ये मीरा म्हणजे सागर. स्वादिष्टान चक्राशी संबंधित अशी मुद्रा आहे. शांती आणि स्थिरता प्राप्त होत आहे. आपल्या विचारांमध्ये, भावनेमध्ये, इमोशन्स मध्ये काही फरक होत आहे का? आपल्या इन्स्टिंक्ट वाढत आहेत का? स्पिरिच्युअल कनेक्शन वाढत आहे का? या मुद्रेने नक्की काय होत आहे? प्रवास चांगल्या पद्धतीने होतो. स्वादिष्टान चक्राला सुदृढ केल्यामुळे हार्मोनल बॅलन्स निर्माण करते. मेनोपॉजच्या समस्या दूर करते. गर्भाची प्रजनन क्षमता सुदृढ करते. हत्ती ही एक तांत्रिक देवी आहे आणि हत्तीची शक्ती म्हणूनही ओळखले जाते. आता ही मुद्रा आपण स्वादिष्टान चक्राजवळ, मणिपूर चक्राजवळ ठेवतो. पोटाजवळ, नाभीजवळ ठेवायची आहे. त्यामध्ये स्वादिष्टान चक्र ही कव्हर होतं. त्यामुळे
मानवी जीवनासाठी जी ऊर्जा लागते, ऊर्जा स्त्रोत लागतो, ती सर्व ही मुद्रा मिळवून देते. आणि पचन संस्था सुदृढ करते. सोलर प्लेक्सेस चक्रालाही ऍक्टिव्हेट करते, मणिपूर चक्राला. त्यामुळे साहजिकच पचन संस्था, संपूर्ण पचन संस्था सुदृढ करते, चक्राभोवतीचे सर्व अडथळे दूर करते. आपल्या जीवनातील अडथळे, पचन संस्थेतील अडथळे, पोटातील आतड्यांचे जे काही अनारोग्य आहे ते दूर करण्यासाठी तशीही भगवान गणेशाची पूजा आपण करतो. मातंगी मुद्रा सुद्धा जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून देते, आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करते.